आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। मालगाव जिल्हा परिषद गटाकडे राजकीय पक्षाचे लक्ष। महिला आरक्षणामुळे दलित चर्मकार समाजातून इच्छुकांची गर्दी। भाजपमध्ये अंतर्गत गटबाजी डोके वर काढते। मिरज तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या मालगावकडे आता जिल्हा परिषदेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांचे लक्ष केंद्रित झाले आहे। सांगली मिरज कुपवाड महापालिका निवडणुकीनंतर मिरजेपासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या सुभाषनगर व मालगाव हे गाव महापालिका निवडणूक संपताच मालगावसारख्या ग्रामीण भागातील राजकारण पुन्हा जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून तापू लागले आहे। मालगाव जिल्हा परिषद गटात मालगाव व गुंडेवाडी या 2 गावांचा समावेश असून मतदार संख्या सुमारे 25,000 इतकी आहे। यंदा हा गट महिला अनुसूचित जाती जमाती प्रवर्गासाठी राखीव झाल्याने दलित व चर्मकार समाजातील इच्छुकांची संख्या वाढली आहे। भाजपचे वर्चस्व पण अंतर्गत धुसफूस गेल्या 2 निवडणुकांपासून भाजपने येथे आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे। गतवेळी खुल्या प्रवर्गातून अरुण राजमाने विजयी झाले होते, मात्र यंदा भाजप एकसंघ असला तरी अंतर्गत गटबाजी भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे दिसते। काही महिनेपासून भाजपमधील एका गटाची अलिप्त भूमिका भाजपसाठी चिंतेची बाब बनली आहे। दलित समाजातून पूजा ऋषिकेश खांडेकर, शीतल तुषार खांडेकर तर चर्मकार समाजातून चंद्रिका मनोहर होनमोरे, प्रियंका महेश शितोळे, दीपाली श्रीकांत कांबळे, जमखंडे अशा अनेक महिला इच्छुक भाजपकडून रिंगणात उतरू पाहत आहेत। महाविकास आघाडी शांत आहे, पण त्याची रणनीती महत्त्वाची असू शकते। महाविकास आघाडीकडून सध्या केवळ अश्विनी राहुल कांबळे या एकमेव इच्छुक म्हणून पुढे येत आहेत। काँग्रेस व राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अद्याप ठोस हालचाली करताना दिसत नाहीत। मात्र विरोधकांची ही शांतता म्हणजे वादळापूर्वीची शांतता ठरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे। स्थानिक नेत्यांची गणिते सुरू। भाजपकडून काकासाहेब धामणे, दाभले, धामणे गट सक्रिय असून दुसरीकडे विरोधी गटात प्रदीप सावंत, शिवाजी माळी, उद्धव सामंत, भाऊसाहेब माने हे एकत्र येऊन एकच उमेदवार देण्याच्या हालचाली करत आहेत। विकास मुद्दा निर्णायक ठरणार। मालगाव गटात अजूनही मोठ्या प्रमाणावर विकास कामांची अपेक्षा आहे, त्यामुळे यावेळी केवळ जातीचे नव्हे तर विकासाचे मुद्दे आणि ग्रामपंचायत केंद्रित राजकारण निर्णायक ठरणार आहे। भाजपला पराभूत करायचे असेल तर काँग्रेस राष्ट्रवादीने अहंकार बाजूला ठेवून एकत्रित उमेदवार देणे आवश्यक असल्याचे स्थानिक राजकीय जाणकारांचे मत आहे। एकूणच मालगाव जिल्हा परिषद गटात यंदा लढत रंगतदार ठरणार असून भाजपची एकजूट की विरोधकांची एकी कोण भारी ठरणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल।